नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पाहणार आहे भौमितिक आकार. भौमितिक आकारामधील पहिला आकार आहे इष्टिकाचिती. आता इष्टिका म्हणजे काय? तर इष्टिका म्हणजे तुम्ही वीट पाहिले का? तर विटेसारखा ज्याचा आकार असतो त्याला इष्टिकाचिती म्हणतात. आता तुम्ही आकृतीत पाहताय बघा, ही विटेसारखी आकृती आहे का? तर ही आकृती जी दिसते तिला इष्टिकाचिती असे म्हणतात. यामध्ये बघा काही कडा आहेत, काही कोपरे आहेत. तर बघूया बरं, पण ह्यामध्ये कडा आणि कोपरे किती आहेत? चला मोजूया ह्या आकृतीच्या साहाय्याने. बघा हा, ही इष्टिकाचिती आहे. या इष्टिकाचितीमध्ये कडा मोजायला चालू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बघा, या इष्टिकाचितीला एकूण 12 कडा आहेत. आता कडा म्हणजे काय बघा बरं, आता लक्षात आलं का? पहा, कडा म्हणजे त्याच्या असणाऱ्या बाजू. आता आपण याला कोपरे किती आहेत ते पाहूया. कोपरे म्हणजे काय? तर दोन बाजू जिथं येऊन मिळतात त्यांना आपण कोपरे म्हणतो. चला आता कोपरे मोजूया. मोजा बघू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अरे, याला कोपरे 8 आहेत. तर ही इष्टिकाचितीला आता आपण कडा किती आहेत आणि कोपरे किती आहेत हे आता पाहिलं. कडा आणि कोपरे म्हणजे काय ते आता ह्या आकृत्यावरून आपल्याला समजले. तर ह्या इष्टिकाचितीला कडा आहेत 12 आणि कोपरे आहेत 8. आता इष्टिकाचितीचा पृष्ठभाग पाहूया. पृष्ठभाग म्हणजे काय? तर पुन्हा एकदा बघा, काय जी तुम्हाला सपाट भाग जो दिसतो ह्या सपाट भागाला पृष्ठभाग असं म्हणतात. तर असे पृष्ठभाग किती आहेत ते पहा. तर ही जी आकृती आहे ती मी तुम्हाला उलटी सुलटी करून दाखवतोय. ठीक आहे, पण आता आपण हीच इष्टिकाचिती वेगवेगळ्या रंगाने रंगवून बघूया का? चला, आता मी एक रंग दिला की तो एक पृष्ठभाग असं समजायचं काय? ठीक आहे, चला आता मी दिलेल्या रंगानुसार मोजा बघू. मोजा. 1 2 3 4 5 आणि एकदम समोरून पाहतोय आपण, त्यामुळं तो पण एक पृष्ठभाग आहे. हा पृष्ठभाग मी दाखवला की आतले सगळे पृष्ठभाग काय होणार आहेत? दिसेनासे होणार आहेत. तर हा आहे 6वा पृष्ठभाग. तर इष्टिकाचितीला एकूण पृष्ठ आहेत 6. इष्टिकाचिती असणारी आणखी काही उदाहरणे आपण पाहू.